नमस्कार मित्रमंडळी, जय महाराष्ट्र. तर मी प्रतीक नागरीकर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर आधी तुम्ही सनराईज बघा. खूप दिवसापासून आमचे एक्झाम सुरू होते, त्यामुळे मी ब्लॉग अपलोड करू शकलो नाही. तर आता आमचा प्लॅन बनलाय की तिकोना फोर्टला जायचं म्हणून. तर चला आता तुम्हाला तिकोना फोर्ट दाखवतो. आता आम्ही इथे जोशी वडेवाले म्हणून आहे, आमच्या रस्त्यातच येते. तर इथे नाश्ता करायला थांबलो आहे. तर चला नाश्ता वगैरे करतो आणि समोर चालतो. जस्ट आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. आता आम्ही निघतो तिकोना फोर्टकडे. लास्ट टाइम लोहगड जाताना आम्ही एका लोकेशनला थांबलो होतो. तर आता तिकोनाला जाताना सुद्धा आम्ही सेम रूटने जातोय, म्हणून त्याच लोकेशनला परत आलोय. इथला सनराईज म्हणजे खूपच भारी सनराईज असतो आणि एकदम छान लोकेशन आहे. जर तुम्ही या रूटने जात असेल, पौडगाववरून जर जात असेल, तर या लोकेशनला तुम्ही नक्की थांबा. गडाच्या पायथ्याशी आलोय. आता इथून समोर ट्रेक सुरू होता आमचा. तर चला ट्रेकिंग करूया, जाऊया. ट्रेक एकदम असा हार्ड नाही आहे, पण इंटरेस्टिंग ट्रेक आहे तिकोना फोर्टचा. तर चला हळूहळू चढूया. इथून थोडा हार्ड ट्रेक सुरू झालाय. तेवढा हार्ड नाही म्हणता येणार, पण थोड्या पायऱ्या वगैरे आणि थोडा चढ आहे. बघू, चढूया हळूहळू. इथे थोडं वर आलोय आम्ही. ना खालचा व्ह्यू बघा. आणखी खूप वर जायचंय, जाऊया. आता आम्ही थोडा वर आलोय. बघा इथनं भारी व्ह्यू दिसतोय. आता आम्ही थोडं वर आलोय. इथनं बघा, इथून समोर सरळ जायचंय आणि इकडच्या साईडला सुद्धा दरी आहे दोन्ही साईडला. तर चला वर जाऊया. आता आम्ही इथे एंट्रीला आलो आहे. हे दरवाजा आहे आणि यातूनच आम्ही आत जाणार आहे. आता इथून पायऱ्या सुरू झाल्या आहे. आता इथून पायऱ्यांनी चढायचं आहे. आता इथनं पूर्ण वरचा किल्ला दिसतोय. आता इथनं आपण पायऱ्यांनी समोर जाणार आहे. तर चला जाऊया वर.
इथे थोडं वर आलो आहे. इथे मारुती मंदिर आहे छोटं. तर चला बघूया, दर्शन करू आणि समोर जाऊ. आता थोडे वर आल्यानंतर इथे राम मंदिर पण आहे. इथे छोटं टाकी पण आहे आणि वरती तिकडे राम मंदिर आहे. वरनं जावं लागतं. चला जाऊया. थोड्या रिस्की स्टेप्स आहे इथं. जातोय आम्ही हळूहळू आता. 80 to 85 डिग्री असेल स्टेप्स. चला जाऊया हळूहळू वर. जवळपास वर आलोय आम्ही. बघा NCC कॅडेट्सचे मुलं मुली आहेत खूप सारे. चढूया वर. आलोय वर. इथे विंतडेश्वर महादेव मंदिर आहे वर आल्या आल्या. इथे मंदिराच्या खालीच त्यांची धान गोदाम सुद्धा आहे बघा. तेच खाली ते धान्य वगैरे गोळा करून ठेवायचे आधी. तर चला जाऊया समोर. आता मी तिकोना किल्ल्याच्या एकदम टॉप वर आलो आहे. तर बघा इथनं सगळीकडचा व्ह्यू दिसतो. वरून खूप छान व्ह्यू दिसतो इथनं बघा. चला तुम्हाला इकडच्या साईडचा दुसऱ्या साईडचा सुद्धा व्ह्यू दाखवतो. खूप क्राऊड आहे आज इथे. सॅटर्डे आहे म्हणून असते बहुतेक. तर चला समोर जाऊया. आता इथनं वर आलोय आम्ही. इथे एक छोटं पाण्याचं तळ आहे आणि थोडा वेळ आधी तिकडे गेलो होतो मी. आता गोल फिरून रिटर्न जातोय. ही एक साईड याच्या तिकडे आहे आणि ही एक साईड. असा त्याचा ट्रायंगल बनतो, त्यामुळे याला तिकोना किल्ला म्हणतात. तर आता आमचं फिरून झालंय. आता आम्ही खाली जातोय. चला. आता आमचा ट्रेक कंप्लीट झालाय. आता आम्ही हळूहळू खाली उतरतो. तर आता आम्ही तिकोना ट्रेक कंप्लीट करून खाली आलो आहे. आता पार्किंग मधून आमची बाईक घेतो आणि निघतो लगेच पुण्याकडे. तुम्हाला जर आमचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नंतर दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर बाय.